आंदोलकही हिंदूंच्या या महत्त्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत. कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही. किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं. ह्यो माणूस मित्रांनो, ब्राह्मण लोक किती धूर्त कावेबाज असतात. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. किती धूर्त आणि काव्यबाज असतात याचं उदाहरण फडणवीसांच्या ह्या व्हिडिओमधून पाहायला मिळतं. एकीकडे हिंदूंच्या सणामध्ये मराठे विघ्न आणतायत हे फडणवीसांना मराठा इतर हिंदूंच्या मनामध्ये बिंबवायचं आहे आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा इतर ज्या हिंदू जाती आहेत त्यांना त्यांच्या विरोधात पेटून उठवायचे आहे, दंगली करायला लावायचे आहेत. त्याचं कारण असं की ते गणपती महोत्सवामध्ये मोर्चा काढून विघ्न आणतायत. ही पहिली बाब आहे, ही लक्षात घ्या बरं का. म्हणजे ह्यांना सरळ सरळ मराठा आणि मराठा इतर लोकांमध्ये दंगली घडवायचे आहेत, मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. पहिली बाब. दुसरी बाब, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचे दाखले देतात ना, मी सांगतो फडणवीसांना, छत्रपती शिवाजी महाराज जर आज सत्तेवर असते ना, तुमच्या ठिकाणी जर राज्याचे मुख्यमंत्री असते ना, तर मराठ्यांना खरं तर ही वेळच आली नसते. आज राज्याचे कमीत कमी 10 ते 12 वर्ष झालं तुम्ही मुख्यमंत्री आहात. खरं तर मुख्यमंत्री राज्याचा म्हणून घ्यायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पुन्हा 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 येण्याच्या अवहेलना करून तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर खरंच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर या राज्यातल्या कुठल्याच मराठ्याला रस्त्यावर यायची गरज पडली नसती, ते सुद्धा घरामध्ये पवित्र सण सोडून. फडणवीस थोडी तरी लाज बाळगा. जे मराठे आज घरामध्ये गणपती बसवायचा सोडून तुमचं विसर्जन करायला मुंबईला निघालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये किती आग असेल ही बाब तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं जे मराठे स्वतःच्या घरामध्ये गणपतीची पूजा करून विसर्जन करू शकतात ना, त्याच भावनेनं जर त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले नाहीत ना, तर ते तुमचं सुद्धा विसर्जन करू शकतात. आणि हो, फडणवीस परकीय शक्तींना छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय क्षत्रियांची आक्रमणं हे करून लावली. म्हणजे तुम्ही स्वतंत्र भारतात जगताय का नेमकं? मराठे तुम्हाला परकीय वाटतात का? मराठे कुठल्या दुसऱ्या राज्यातून आलेत का? मराठे कुठल्या दुसऱ्या देशातून आलेत का? तुम्ही नेमकं परकीयाची तुलना कोणाशी करताय? मराठ्यांशी. मराठ्यांना परकीय म्हणताय. नेमकं स्वतःला समजता काय तुम्ही? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेण्याची सुद्धा तुमची लायकी आहे का, पात्रता आहे का, हे सुद्धा सांभाळा, तपासा अगोदर. आणि जर तशी लायकी तुमची असती, आम्हाला तर वाटतच नाही, कारण तुम्ही कृष्णा भास्कर कुलकर्णीचे वंशज आहात. ज्या कृष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांवर महाराजांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा तलवार उतरली. महाराजांच्या इथं झालेली जी खून आहे ना, इथं झालेली जी जखम आहे ना, ही कुठल्या मुसलमानाने केलेली नाही, मोगलाने केलेली नाही. ही इथं महाराजांच्या इथं झालेली जखम कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणांनी केलेली आहे. त्यामुळं तुम्ही महाराजांचे मावळे आहात का नुसतेच कावळे आहात याची आम्हाला तुमच्यापेक्षा चांगली जाणीव आहे. त्याच्यामुळं तुम्ही तरी स्वतःला मावळा म्हणून घेण्याची लायकी दाखवू नका आणि नाही सुद्धा. त्यामुळं फडणवीसांनी मराठा आणि मराठायतर समाजामध्ये गणपतीवरून म्हणजे हिंदूंच्या पवित्र सणांवरून दंगली घडवण्याचा प्रयत्न करू नये. मराठ्यांचा साधा प्रश्न आहे, तुम्ही तो साध्या पद्धतीने सोडवा. तुम्ही एक राज्यकर्ते म्हणून हाताळा. असे कूट कारस्थान करून मराठा आणि मराठेतर हिंदूंमध्ये दंगली घडवून आणून महाराष्ट्रामध्ये दंगलखोरी करू नका.
है ना. महाराष्ट्रामध्ये दंगलखोरी करू नका. मराठे हे परकीय नाही आहेत. तो प्रश्न तुम्ही भारतीय म्हणून हाताळा, महाराष्ट्रातले म्हणून हाताळा. परकीयांचं उदाहरण देऊन तुम्ही मराठ्यांना इनडायरेक्टली मराठ्यांचं पतन करण्याची धमकी देताय. मराठ्यांचं पतन करण्याची धमकी देताय तुम्ही इनडायरेक्टली त्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडून. पण हे विसरू नका फडणवीस, छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवार उचलणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचं त्याच मराठा सरदाराने शामियान्याच्या बाहेर आल्याबरोबर काय केलं होतं हे सुद्धा ते मराठे विसरले नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा तेच करायला भाग पाडू नका. मराठा आणि मराठेतर समाजामध्ये मराठ्यांचं पतन करण्याची धमकी देऊ नका. मराठे आता परकीय नाही आहेत, त्यांना परकीयांशी युद्ध करायचं नाही आहे. त्यांना तुमच्यासारख्या स्वकीयांशी आता युद्ध करायचं आहे, तेही त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी, तेही त्यांच्या संविधानिक हक्क आणि अधिकारासाठी. अहो, ते संविधानिक हक्क आणि अधिकार मागायला येतात तुमच्याकडं, आणि तुम्ही त्यांना परकीयांची उपमा देताय, त्यांचं पतन करण्याची धमकी देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजताय स्वतःला. जर तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे असतात तर 11 वर्ष मराठ्यांना तुम्ही झुंजवत ठेवलं नसतं. आज जवळपास 12 वर्ष झालं केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे आणि राज्यामध्ये सुद्धा 10 वर्ष जास्ती कमी सत्ता आहे तुमची, आणि तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेताय. अहो, शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घ्यायला सुद्धा दुसरा कोणी तिथे असता तर त्याला लाज वाटली असती. पण तुम्ही हिंदूंच्या सणाचं कारण पुढं आणून मराठ्यांच्या आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चाचं पतन करण्याची धमकी देताय, मराठ्यांना धमकी देताय. फडणवीस, अजून वेळ गेली नाही, सुधरा. जर योग्यच वेळी सुधारला नाहीत तर पतन मराठ्यांचं नाही, तुमच्या सत्तेचं होईल हे लक्षात घ्या. आणि एकदा का तुमची सत्ता पतनाला गेली ना, तर मी पुन्हा येईन म्हणायला तुम्हाला शब्दसुद्धा शिल्लक राहणार नाहीत. कारण आता मराठ्यांसोबत महाराष्ट्रातल्या इतर जाती समुदायातली सुद्धा लोक जुळत आहेत. त्यांचेसुद्धा प्रश्न तुम्ही असेच टोलवट झोलवट ठेवलेले आहेत. धनगरांची प्रश्न झोलवट ठेवलेली आहेत, अनुसूचित जातीची ठेवलेली आहेत, अनुसूचित जमातीची ठेवलेली आहेत, ओबीसींची ठेवलेली आहेत. सगळ्यांचे प्रश्न तुम्ही असेच झुलवत ठेवलेले आहेत. मागची 15 वर्षे झालं कुणालाच न्याय तुम्ही दिलेला नाही. त्यामुळं मराठे परकीय नाही आहेत आणि स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा तुम्ही समजून घेऊ नका. आणि त्याच्यातला दुसरा विषय, मराठा आरक्षण तुम्हाला विघ्न वाटतं. मराठा आरक्षण विघ्न आहे? अरे बाप, हे तर भयानक झालं. मराठा लोकांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी मोर्चे काढणं, आंदोलनं करणं तुम्हाला विघ्न वाटतं? तुम्हाला विघ्न वाटतं? मित्रांनो, हे लक्षात घ्या. मराठ्यांनी तर प्रथम हे लक्षात घ्या, आपलं दुःख यांना विघ्न वाटतंय. त्यामुळं आता तुम्हीच विचार करा, तुमच्या दुःखाच्या आड कोण येत आहे आणि तुमच्या दुःखाच्या आड येणाऱ्याला काय करायचं हे मी मराठ्यांना सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही.